मध्य प्रदेशाच्या खंडव्यातील प्रसिद्ध संत दादाजी धुनीवाले यांच्या समाधीस्थळी दरवर्षी बुद्ध पौर्णिमा निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा धारणी मार्गे खंडवा येथे संत दादाजी धुनीवाले यांच्या दर्शनाकरिता जाणाऱ्या भक्तगणांकरिता ठिकठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन करून अन्नदान करण्यात आले। यावर्षी 10 जुलै रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त दादाजी धुनीवाले यांच्या दर्शनाकरिता संपूर्ण देशातून भक्तगणांनी लाखोंच्या संख्येत हजेरी लावून आपले गुरु म्हणून बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून भाविक त्यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले। धारणी मार्गे खंडव्याला संत दादाजी धुनीवाले यांच्या दर्शनाकरिता जाणाऱ्या भक्तगणांकरिता दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ठिकठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये लाखोंच्या संख्येत आलेल्या भाविकांना धारणीतील प्रतिष्ठित नागरिक तसेच दादाजी धुनीवाले यांच्या भक्तगणांकडून अन्नदान करण्यात आले, ज्यामध्ये धारणी येथील दुर्गा माता मंदिर संस्थान, पंचायत समिती येथील उमेश सावरकर मित्रमंडळ, जयस्तंभ चौक, श्री दादाजी सेवा समिती तर्फे आयोजन करून संत दादाजी धुनीवाले यांच्या दर्शनानिमित्त जाणाऱ्या भाविकांना अन्नदान करण्यात आले। बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने झालेल्या या धार्मिक उत्सवाला अनेक भागातून भक्त मंडळी संत दादाजी धुनीवाले यांच्या समाधीस्थळी भेट देतात। दादाजींच्या समाधी परिसरात दिवसभर आध्यात्मिक वातावरण होते। दादाजी धुनीवाले हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जातात। त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने दर पौर्णिमेस येथे लाखोंच्या संख्येत भेट देतात। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।